आज सकाळी तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात, मीटर चालू झाला आणि अचानक तुमच्या डोक्यात एकच विचार आला, सरकारने उत्पादन शुल्क कमी केलं म्हणे. मग पेट्रोल अजूनही महाग का? सोशल मीडियावर मोठमोठे पोस्ट, व्हॉट्सअपवर फॉरवर्ड मेसेज आणि न्यूजमध्ये हेडलाईन, पेट्रोल डिझेल ₹10ने स्वस्त होणार. पण हा प्रश्न इथेच थांबत नाही. खरा प्रश्न आहे, आपल्याला खरंच फायदा होतोय का, की आपण फक्त एका मोठ्या गेमचा भाग आहोत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टीचं सत्य उघड करणार आहोत आणि शेवटी तुम्हाला असं उत्तर मिळेल जे कदाचित तुम्ही अपेक्षितच केलं नसेल. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. सामान्य माणसासाठी हा केवळ इंधनाचा प्रश्न नाही, तर रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला मुद्दा आहे. जेव्हा पेट्रोल महाग होतं तेव्हा फक्त तुमच्या गाडीचे टँक भरताना जास्त पैसे लागत नाहीत, तर त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या खर्चावर, भाजीपाला, दूध आणि अगदी तुमच्या ऑनलाईन ऑर्डरवरही होतो. म्हणूनच जेव्हा सरकार उत्पादन शुल्क कमी करते तेव्हा लोकांना आशा लागते, आता तरी काहीसा दिलासा मिळेल. पण वास्तवात जे घडतं ते थोडंसं वेगळंच असतं. केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कागदावर पाहिलं तर डिझेलवर सुमारे ₹10 प्रति लिटर आणि पेट्रोलवर सुमारे ₹3 प्रति लिटर इतकी कपात दिसते. ही बातमी समोर येताच देशभरात एकच चर्चा सुरू झाली. आता पेट्रोल ₹10ने स्वस्त होणार. पण काही दिवस गेले आणि लोकांनी लक्षात घेतलं की पंपावरच्या किमती फारशा बदललेल्या नाहीत. मग प्रश्न उभा राहतो, ही कपात नेमकी कुठे गेली? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण थोडं मागं जावं लागेल, थेट जागतिक बाजारात, जिथे कच्च्या तेलाच्या किमती ठरतात. सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हार्मुझ सामुद्रध्वनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे, जिथे अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गातून जगातील मोठा हिस्सा तेल पुरवठा होतो. जर इथे काही अडथळा आला तर जागतिक बाजारात तेलाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा किमती वाढतात. हा साधा नियम आहे. याचा थेट परिणाम भारतावर होतो, कारण भारत आपल्या गरजेंपैकी जवळपास 80% कच्चं तेल आयात करतो. म्हणजे जागतिक बाजारात किमती वाढल्या तर भारतातही त्याचा परिणाम होणारच. आणि सध्या नेमकं तेच घडत आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $120 आसपास पोहोचल्या आहेत. त्यामुळे जरी सरकारने कर कमी केला असला तरी तेल कंपन्यांचा मूळ खर्च वाढला आहे. पण ही कहाणी इथेच संपत नाही. अजून एक महत्त्वाचा घटक आहे, रुपयाची किंमत. भारत कच्चं तेल डॉलरमध्ये खरेदी करतो. जर रुपया कमजोर झाला तर त्याच प्रमाणात तेल आयात करणं महाग पडतं. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा कमजोर झालेला आहे, त्यामुळे आयात खर्च अजून वाढतो. म्हणजे एकीकडे सरकार कर कमी करते, पण दुसरीकडे जागतिक परिस्थिती आणि चलनवाढ हा फायदा कमी करत आहे. आता तुम्हाला वाटेल, ठीक आहे, पण तरीही काहीतरी कमी व्हायला हवं ना? आणि इथे येतो तिसरा मोठा घटक, राज्य सरकारचे कर. भारतात पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारही VAT, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावतात आणि प्रत्येक राज्याचा हा कर वेगळा असतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात हा कर तुलनेने जास्त आहे. त्यामुळे केंद्राने कर कमी केला तर या राज्याचा कर कायम राहतो आणि एकूण किमतीवर त्याचा मोठा परिणाम होतो. याशिवाय तेल कंपन्यांचे स्वतःचे खर्च असतात. रिफायनिंग, ट्रान्सपोर्टेशन, डीलर कमिशन आणि इतर ऑपरेशन खर्च, हे सगळे खर्च मिळून अंतिम किंमत ठरते. त्यामुळे फक्त उत्पादन शुल्क कमी झालं म्हणजे थेट ₹10ने पेट्रोल स्वस्त होईल असा सरळ हिशोब लागू होत नाही. आता इथे एक मोठा ट्विस्ट येतो, जो फार कमी लोकांच्या लक्षात येतो. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढतात तेव्हा सरकार काही प्रमाणात कर कमी करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. पण जेव्हा किमती कमी होतात तेव्हा हाच कर पुन्हा वाढवला जातो, जेणेकरून सरकारचा महसूल टिकून राहील. म्हणजेच इंधनाच्या किमती फक्त बाजारावर अवलंबून नसतात, तर त्या एक प्रकारच्या आर्थिक रणनीतीचाही भाग असतात. यामुळेच तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल की कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती तितक्या प्रमाणात कमी होत नाहीत, कारण सरकारला आपल्या महसुलीसाठी इंधनावरच्या करांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. आणि हा महसूल देशाच्या विविध योजनांसाठी, पायाभूत सुविधांसाठी आणि विकासांसाठी वापरला जातो. पण या सगळ्यात सामान्य माणूस कुठे उभा आहे? तो अजूनही पेट्रोल पंपावर उभा राहून विचार करतोय, मला नेमका फायदा काय? आणि याचं उत्तर थोडंसं कटू आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना फार मोठा फायदा होण्याची शक्यता नाही. कदाचित ₹2 ते ₹5 पर्यंत थोडीफार घट दिसू शकते, पण ₹10ची मोठी घट लगेच होणं अवघड आहे.
आता कल्पना करा, जर कच्च्या तेलाच्या किमती अचानक कमी झाल्या आणि त्याच वेळी सरकारने कर कमीच ठेवले तर काय होईल? होय, त्यावेळी पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घट होऊ शकते. पण ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, कारण जागतिक राजकारण, युद्धाची शक्यता आणि आर्थिक अस्थिरता हे सगळे घटक अजूनही अनिश्चित आहेत. इंधनाच्या किमतींचा परिणाम फक्त तुमच्या गाडीपुरता मर्यादित नसतो, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. ट्रान्सपोर्ट महाग झालं की वस्तू महाग होतात, महागाई वाढते आणि शेवटी तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती हा केवळ एक आकडा नसून तो देशाच्या आर्थिक आरोग्याचा एक प्रतिबिंब असतो. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ₹10 स्वस्त होणार का? याचं उत्तर आहे सध्या नाही, पण भविष्यात परिस्थिती बदलू शकते. जर जागतिक बाजार स्थिर झाला, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि सरकारने कर कमी ठेवले तर नक्कीच मोठी घट होऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीत ही फक्त एक अपेक्षा आहे, वास्तव नाही. म्हणून पुढच्या वेळी पेट्रोल पंपावर जाल तेव्हा फक्त मीटरकडे बघू नका, तर त्यामागचं पूर्ण गणित समजून घ्या. कारण त्या एका लिटरमध्ये पेट्रोलमध्ये फक्त इंधन नाही, तर जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, कर प्रणाली आणि अनेक अदृश्य घटक मिसळलेले आहेत. आणि कदाचित हीच या संपूर्ण कथेमागची खरी गोष्ट आहे, की आपण ज्या किमती पाहतो त्या फक्त वरच्या असतात. त्यामागे एक खूप मोठा खेळ सुरू असतो, जो आपल्या लक्षात येत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशीच सखोल माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचं सत्य उघड करतो. धन्यवाद.